हे पकोडे नाहीत तरीही इतके कुरकुरीत आहे की एकदा खाल्ल्यावर रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही। यासाठी एक वाटी मटार जाडसर फिरून घ्या। वेगळ्या कढईत धने, जिरे, बडीशोप, मिरे हलके भाजून घ्या। फक्त सुगंध यायला हवा, जळायला नको। गार झाल्यावर त्यात लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून जाडसर फिरवा। आता भिजवलेली मूग डाळ घालून पुन्हा एकदा जाडसर फिरून घ्या। सर्व मिश्रण एकत्र करा। त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि किसलेला कच्चा बटाटा आणि 2 चमचे बेसन घाला आणि पाणी न घालता सगळं नीट मिसळा। एकाच साईजचे गोळे तयार करा आणि मध्यम गरम तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा। 5 मिनिटात एकदम हेल्दी, प्रोटीनने भरलेले तयार आहेत मूग मंगोडे। हे चहा किंवा चटणी बरोबर सर्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। पूर्ण रेसिपीसाठी मोठा व्हिडिओ नक्की बघा।